एजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7. समुद्रात वाहून जाणारे 20 टीएमसी पाणी दुष्काळी भागाला द्या. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे दुष्काळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी आता थेट समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा आधार घेण्याची महत्त्वपूर्ण मागणी पुढे आली आहे. समुद्रात व्यर्थ वाहून जाणाऱ्या 200 टीएमसी पाण्यापैकी किमान 20 टीएमसी पाणी या आवर्षण प्रवण पट्ट्याला मिळावे अशी आग्रही मागणी माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाशिक येथील मुख्य अभियंता नदीजोड प्रकल्प समन्वय कक्ष यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ म्हणाले की तुमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. आपणही आपल्या पातळीवरून मंत्री महोदयांची चर्चा करावी असे शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. शासनाने यावर गांभीर्याने विचार करून तातडीने 20 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक येथील सिंचन भवनात देण्यात आलेल्या या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड. मराठवाड्याला दुष्काळी भागाला पाणी देण्याचं शासनाचं धोरण आहे आणि समुद्राला वाहून जाणारं पाणी जे उपलब्ध होत आहे जवळपास 200 TMC, त्यातलं पाणी शिरूर पाटोद्याला 15 TMC मिळावं. डायरेक्ट जायकवाडीच्या तलावातून पाईपलाईन करून ते गहिनीतगडावर न्यावं आणि तिथून त्याचं वाटप व्हावं. आणि यासाठी शासन जो आराखडा बनवतं आहे त्या आराखड्यामध्ये या योजनेचा समावेश करावा. त्यासाठी सर्व सहकारी आलेले आहेत. बाळासाहेब आजबे आहेत, त्यानंतर सर्व कार्यकर्ते, तिन्ही तालुक्यातून 100 कार्यकर्ते या ठिकाणी मिसाळ जे आहेत मुख्य अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही निवेदन शासनाला पाठवा आणि या योजनेविषयी, आमच्या मागणीविषयी आमच्याशी पत्रव्यवहार करा, अशा प्रकारची त्यांना आपण विनंती केलेली आहे. मी त्यांच्याकडे या बाबतीतली मागणी केली होती, कारण भविष्यात आता जे समुद्राला वाहून जाणारं पाणी जे गोदावरी खोऱ्यामध्ये येणार आहे तर ते येत असताना जायकवाडीमधून जर आपल्या 2 तालुक्यांना म्हणजे पाटोद तालुका, शिरूर तालुका आणि आष्टी तालुक्याचा काही भाग याला जर ते पाणी मिळालं तर साहेब जसं म्हणले तसं गहिनीतगडावर म्हणा किंवा पलीकडे डोंगरकिनीच्या वरच्या भागात जर ते पाणी टाकलं तर पाटोदा तालुक्यातले सुद्धा बरेचसे तलाव आणि संपूर्ण शिरूर तालुक्यातले तलाव त्याच्यामधून भरून निघू शकतात आणि ते अंतर मला वाटतं जास्त नाही, 40-45 किलोमीटरची पाईपलाईन असली तरी ते सक्सेस होऊ शकतं. हमेशा सच के साथ